कमी तेलकट पुरी करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, पाणी, तळण्यासाठी तेल. कणकेत मीठ घालत तेल न घालता घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि मुरवून घ्यायची. आता पोळी लाटत याला अशा पद्धतीने काप देत ह्या पुऱ्या तयार करायच्या आणि गरम तेलात मध्यम आचेवर पुऱ्या तळायच्या. झाल्या आपल्या पुऱ्या तयार. तर पुरी बनवताना आपण काही मिस्टेक्स करत असतो, त्या काय मिस्टेक्स टाळायच्यात हे आज बघूयात. सगळ्यात आधी मी इथे घेतलेली आहे कणिक. तर 2 कप गव्हाच्या पिठाची कणिक आहे. यामध्ये आपण घालूयात सगळ्यात आधी मीठ. आणि कणिक मळताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोहन घालायचं नाही, गरम तेल घालायचं नाही, थंड तेलही घालायची गरज नाही. बरेच जण काय करतात ना, कणिक मळतानाच त्यामध्ये तेल घालतात आणि मग त्यामुळे काय होतं ना, जेव्हा आपण पुरी तळतो तेव्हा तिचा रंग असा छान सोनेरी न राहता काळपट्ट रंग येतो आणि कणकेचा रंगही बदलतो. त्यामुळे कणिक मळताना कुठल्याच प्रकारचं कुठल्याच फॉर्ममध्ये तेलाचा वापर करायचा नाही. फक्त मीठ आणि पाणी घालून छान घट्टसर मळून घ्यायचं. टिप नंबर 2, कणिक पुरीची कधीच सैल मळायची नाही. सैल कणिक जर मळली तर पुरी लागताना एकतर त्यामध्ये सुकं पीठ लावावं लागतं आणि दुसरी गोष्ट ती तळताना पुरी तेल खूप पिते आणि पुरी थंड झाली की पचपचित किंवा तेलकट होते. त्यामुळे पुरीचं कणिक सैलसर नाही तर घट्टसर मळून घ्यायची. कणिक इथे मी छान मळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकाल घट्टसर अशी मळलेली आहे पुरीची कणिक. तिसरी गोष्ट जी टाळायची आहे म्हणजे कणिक मळल्या कधीच पुरी बनवायला नाही घ्यायची. ही छान मुरण्यासाठी ठेवूयात. आता यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी एक 15 ते 20 मिनिट तरी कणिक ही मुरवून घेऊया. अर्धा तास ही पुरीची कणिक मी छान मळून मुरण्यासाठी ठेवली होती. तुम्ही बघू शकाल हलकीशी आता मऊ झालेली आहे. जशी जशी ही मुरते तसं त्याला पाणी सुटतं आणि मऊ होते. आता एक चौथी गोष्ट अवॉइड करायची म्हणजे कणिक मुरली की लगेच त्यातून गोळे घेऊन लगेच पुरी लाटायची अजिबात नाहीये. पुन्हा एकदा हा एकजीव किंवा एकसारखा स्मूथ गोळा करून घ्यायचा. पुरी लाटायची अजिबात गडबड करायची नाही. हे पुन्हा एकदा असं मळून 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 घ्यायचं. हा गोळा छान असा मळून मळून झाला की काय करायचं, यातून एकतर तुम्ही छोटे छोटे पोर्शन साईज घेऊन छोट्या छोट्या पुऱ्या करू शकता. पण मी एकच मोठा गोळा घेते म्हणजे एकसारख्या पुऱ्या आपल्या लाटल्या जातात. आता हा एकच मोठा उंडा घ्यायचा. हा दुसरा झाकून ठेवूयात. पोळपाट घ्यायचं. पुन्हा हा एकसारखा करून घ्यायचा. भेगा नाही राहिला पाहिजे कुठेच. भेगा राहिल्या, चीर राहिली तर पुरी नंतर तळली की अजिबात फुगत नाही, बसून जाते. त्यामुळे ही स्टेप अत्यंत गरजेची आहे. आणि आणखी एक 5वी गोष्ट जी पुरी करत असताना टाळली गेली पाहिजे ती म्हणजे पुरी लाटत असताना याला पिठाचा किंवा तेलाचा हात अजिबात लावायचा नाही. कणिक जर तुम्ही घट्टसर मळली तर अजिबात गरज नाही पडत याला काहीही लावायची. तुम्ही बघू शकाल छान अशी लाटली जाते. जर सुकं पीठ लावलं तर ते पीठ आहे ना पुरी तळत असताना सगळं तेलामध्ये पसरतं आणि तेल आपलं जळलं जातं. त्यामुळे शक्यतो पुरी लाटत असताना सुकं पीठ तेल अजिबात वापर नाही करायचा. एकसारखी लाटली गेली पाहिजे. एक ठिकाणी जाड एक ठिकाणी पातळ अशी अजिबात नाही करायची. एखादं झाकण घ्यायचं डब्याचं किंवा वाटी घ्यायची आणि याच्या छान पुऱ्या बनवून घ्यायच्या. आणि आता पुरी तळताना जी खालची बाजू आहे ना पुरी लाटल्यानंतरची, ही खालची बाजू सफाईदार ही आधी तेलामध्ये सोडायची म्हणजे पुरी छान फुगली जाते. पुरी तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरी कधी मंद आचेवर तळायची नाही, मीडियम टू हाय हीटवर तळायची. आणि पुरी तेलकट होऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे पुरी तेलामध्ये सोडली की एक बाजू एकच वेळेस तळून घ्यायची. सारखी सारखी ती पलट अलट करायची नाही. हलकंसं याला प्रेस करायचं आणि तुम्ही बघू शकाल टम्म पुरी फुगते. आणि हलकीसं बघायचं की खालची साईड इथे छान तळली गेली आहे का नाही. खालची साईड तळली गेली की मग उलटवायची. क्या बात आहे, एकसारखा सोनेरी रंग आलाय तुम्ही बघू शकाल. आणि आता ही वरची बाजू जी आपण तळून घेतो उलटी करून तीही एकच वेळेस तळायची, सारखी अलट पलट करायची नाही. आणि आता ही तळलेली पुरी काढूयात आणि याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या.